नमस्कार. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि एकेका राज्यावरती काही मत मांडायची इच्छा आहे माझी. तर त्याच्यात तामिळनाडूबद्दल बोललो, बंगालबद्दलही एक व्हिडिओ केला. बंगालबद्दल अजून 1-2 व्हिडिओ करायची इच्छा आहे, पण बंगालच्या निवडणुकीला अजून थोडा अवकाश आहे. आत्ता डोळ्यासमोर केरळची निवडणूक आहे, ज्याला आता केरळम असं म्हणतात, नाव बदललेलं आहे राज्याचं. तर केरळम राज्याच्या विधानसभा निवडणुकीबद्दल काय ॲनालिसिस आहे तो जरा तुमच्यापुढे मांडतो आहे. तर सगळ्यात आधी केरळमची राजकीय परिस्थिती बघितली तर मुख्य लढाई ही 2 अलायन्समध्ये आहे. त्याच्यात एक काँग्रेसच्या नेतृत्वातील UDF आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वातील LDF. सध्या तिथे LDFचं सरकार आहे आणि काँग्रेसला अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये UDFची सत्ता येईल. मुळातच केरळचं राजकारण बघितलं तर UDF आणि LDF हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यांचा कारभार बऱ्यापैकी सारखाच आहे आणि काँग्रेस आणि डावे केरळमध्ये एकमेकांच्या विरोधात असतात, पण बाकी देशभरामध्ये ते एकमेकांच्या सोबतच आहेत. तामिळनाडूमध्ये ते एकाच आघाडीमधून लढत आहेत. बिहारची निवडणूकही त्यांनी एकत्रच लढली होती. बंगालमध्येही मागच्या निवडणुकीत ते एकत्र होते. दिल्लीतलं काँग्रेसच्या सरकारलासुद्धा डाव्यांचा पाठिंबा होता एकेकाळी. त्यामुळे ते दाखवायला एकमेकांचे विरोधक केरळमध्ये आहेत. बरं, मतदार कुठला कोणाच्या बाजूने असा जर एक तर्क ठेवला तर मुख्यत्वे करून मुस्लिम मतदार जो आहे तो काँग्रेस प्रणित UDFच्या बाजूने वळलेला दिसतो गेल्या काही निवडणुकांमध्ये बघितलं तर. आणि हिंदू मतदार किंवा ख्रिश्चन मतदार केरळमधला किंवा अन्य मतदार ते थोडे LDFकडे वळलेले असतात. तर ही एक केरळमधली राजकीय पार्श्वभूमी आपण म्हणू शकतो. केरळमध्ये काँग्रेसचं शेवटचं गव्हर्मेंट हे 2011मध्ये आलं होतं आणि ते सुद्धा असं काठावरचं बहुमत मिळालं होतं. म्हणजे 140 पैकी 72 जागा त्या अलायन्सला मिळाल्या आणि ओमन चांडी मुख्यमंत्री झाले. 2016च्या निवडणुकीमध्ये तिथे डावे पक्ष निवडून आले. 2019च्या लोकसभेला काँग्रेसच्या नेतृत्वातील अलायन्सने चांगलं परफॉर्म केलेलं केरळमध्ये. 20 पैकी 19 जागा लोकसभेच्या जिंकल्या होत्या आणि त्याचं एक कारण म्हणजे राहुल गांधी स्वतः केरळमधून निवडणूक लढत होते, वायनाडमधून. अर्थात अमेठीमध्ये त्यांचा पराभव त्यांना कळला होता म्हणूनच ते वायनाडमध्ये पळाले होते. आणि ही गांधी कुटुंबाची खासियत आहे की त्यांना उत्तर भारतामध्ये पराभव दिसला की ते आधार बघण्यासाठी ते दक्षिण भारतात येतात. हेच इंदिरा गांधींनी पण केलं आहे, हेच सोनिया गांधींनी पण केलं आहे आणि तेच राहुल गांधींनी 2019मध्ये केलं. 2019चा काँग्रेसचा परफॉर्मन्स लोकसभेतला तो पाहता काँग्रेसला एक अपेक्षा होती की 21 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केरळमध्ये काँग्रेसचं सरकार येईल. पण ते म्हणतात ना की काही गोष्टींसाठी राहुल गांधीच काफी आहे. गुडचं गोबर करण्यात राहुल गांधींचा हात कोणीच धरू शकत नाही. आणि स्थानिक नेतृत्वामध्ये सुसूत्रता नव्हती, निवडणुकीचं कॅम्पेन नीट झालं नाही, त्यात भारतीय जनता पक्षाकडूनही मतविभाजन झालं. या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा केरळमध्ये डावेच आले आणि आधीच्या त्यांच्या ज्या सीट्स होत्या त्याच्यापेक्षा जास्त सीट घेऊन केरळमध्ये डावे पक्ष निवडून आले. आता केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये भाजपचं संघटन किंवा भाजपची ताकद केरळमध्ये एवढी नाही आहे. पण 2014ला केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद हे अमित शहा यांच्याकडे गेलं आणि अमित शहांच्या नेतृत्वात एक मोठा बदल झाला. तो म्हणजे त्यांनी पक्ष विस्ताराकडे विशेष लक्ष दिलं आणि त्याचा परिणाम हा झाला की नंतरच्या काळात हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि आत्ता ओडिसा
अशा राज्यांमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याची संधी मिळाली. भारतीय जनता पक्षासाठी ही चांगली गोष्ट झाली असं आपण म्हणू शकतो. तसा संघटना वाढीचा कार्यक्रम हा अमित शहांच्या नेतृत्वात केरळमध्येही अधिक चांगल्या पद्धतीने सुरू झाला आणि ज्या केरळमध्ये 2014ला एक 10% मतदान भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झालं होतं, ते मतदान 2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक 15-16% गेलं. 2019च्या निवडणुकीमध्येही ते जवळजवळ 16% पोचलं आणि आत्ता जी 2024ची लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये एक 19% मतं ही भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये मिळाली. एक राजकारणाचा अभ्यास केला आणि संघटना वगैरे हा विषय जर बघितला तर 20% मतदान मिळवणं हे एक प्रकारे फाउंडेशन निर्माण करण्यासारखं असतं. जेव्हा 20% मतदानाचा बेस तयार होतो तिथून 35% 40%पर्यंतचा जो प्रवास असतो तो लगेच होतो. त्यानंतर जी लाट असते ती एक कार्पेट बॉम्बिंगसारखी जाते. आता त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्रिपुरासारखं राज्य जिथे भाजपला अगदी 2% 3% मतं होती, 2014ला तिथे सुनील देवधरांना प्रभारी म्हणून पाठवलं, तिकडे त्यांनी संघटनेचं काम केलं. 2016 साली त्रिपुरामध्ये एक विधानसभांची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये त्रिपुरामध्ये भाजपला एक 27-28% मतदान झालेलं दिसलं. हे त्रिपुरासारख्या राज्यात 27% मतदान होणं हे पण खूप आहे. पण 2016 साली तो एक बेस कळला आणि त्याचाच परिणाम झाला 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे भाजपला 43% मतं मिळाली. जो भारतीय जनता पक्ष त्रिपुरामध्ये 0वर होता तो डायरेक्ट सत्तेमध्ये आला 2018मध्ये. तसंच उदाहरण आहे बंगालच्या बाबतीत. बंगालमध्येही 3-4% मतं मिळत होती. 2016च्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाला तिथे जवळजवळ 16% मतं पडली आणि त्याच्यानंतर जी लाट पसरली बंगालमध्ये, जे संघटन वाढलं बंगालमध्ये, त्याचा परिणाम हा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. तिथे भारतीय जनता पक्षाला 40% मतं मिळाली आणि 18 जागासुद्धा भाजपने जिंकल्या आणि जवळजवळ तेवढीच मतं भाजपने पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा राखलेली आहेत. केरळचं जर वैशिष्ट्य सांगितलं तर केरळची निवडणूक ही मल्टीपोलर झालेली आहे, कारण की आता भाजपने सुद्धा आपला स्टेक वाढवल्याने तिकडचा तिथे आता LDF आणि UDF पुरतं राजकारण मर्यादित नाही, तिथे आता भाजपच्या नेतृत्वातली NDA सुद्धा आता आलेली आहे. आणि जेव्हा अशी मल्टीपोलर इलेक्शन होते तेव्हा कमी मतदानाचा टक्का असला तरी तो बहुमतापर्यंत जाण्यास पुरेसा असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ जिथे 2च पक्षांमध्ये लढत असते तिथे 40-45% मतं खूप महत्त्वाची असतात बहुमत गाठण्यासाठी. पण जिथे 2पेक्षा जास्त आघाड्या असतात तिथे अगदी थोडकी मतं म्हणजे 25% 27% मतंसुद्धा बहुमत घेण्यासाठी पुरेशी असतात, कारण की मतविभाजन तितकं झालेलं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर 2014 सालची महाराष्ट्रातली भायखळा विधानसभा, तिथे MIMचा उमेदवार होता, भाजपचा उमेदवार होता, शिवसेनेने वाटतं गीता गवळींना पाठिंबा दिला होता, मनसेचा उमेदवार होता, काँग्रेसचा उमेदवार होता. हे 5-5 उमेदवार होते आणि सगळे बऱ्यापैकी तुल्यबळ होते. तिथे जो MIMचा उमेदवार जिंकला त्याला अवघी 19 ते 20% मतं होती आणि त्याच्यानंतर जे पुढचे उमेदवार होते त्या कोणाला 18%, कोणाला 17%, कोणाला 16%, कोणाला 14% अशी मतं पडली. म्हणजे जे एकूण मतदान झालं ते 5 जणांमध्ये विभागलं गेलं आणि अवघ्या 20% मतदानामध्ये एक आमदार निवडून आला. आता तुम्ही म्हणाले आमदारकीचा आणि राज्याच्या विधानसभेचा काय संबंध? तर असंच काहीसं चित्र विधानसभेच्या बाबतीत पण होऊ शकतं. उदाहरणार्थ 2007ची UPची निवडणूक, तिथे मायावतींना फक्त 30% मतं होती पण त्यांना 403 पैकी 207 जागा बहुमत मिळालं. 2012ला उत्तर प्रदेश निवडणूक, फक्त 29% मतांवरती समाजवादी पक्षाला 403 पैकी 221 की 222 जागा मिळाल्या होत्या.
म्हणजे बहुमताचा टप्पा हा थोड्या मतदानामध्ये सुद्धा, मताधिक्यामध्ये सुद्धा गाठता येतो. अगदी आत्ता 2024च्या लोकसभेमध्ये पंजाबमध्ये एकूण मतदान जे होतं ते काँग्रेस, आम आदमी पक्ष, भाजप आणि शिरोमणी अकाली दल ह्याच्यामध्ये डिवाईड झालं आणि अवघ्या 27-28% मतदानामध्ये काँग्रेसने 13पैकी 7 जागा लोकसभेच्या जिंकल्या. त्यामुळे सांगायचं असं आहे की केरळची स्थिती बघता थोडंसं मताधिक्यसुद्धा सरकार कोणाचं येणार ह्याच्यामध्ये निर्णय बदलवू शकतं. आता जर एकूण स्थिती बघितली तर डाव्या पक्षांच्या बाजूने काही फार समर्थन आहे अशातलाही भाग नाही, किंवा डाव्यांच्या विरोधात काँग्रेसच्या बाजूने काही लाट आहे अशातलाही भाग नाही. दोन्ही आघाड्या आपली बऱ्यापैकी मतं घेऊन आहेत, एकाच लेवलवरती आहेत. त्यामुळे आता नक्की केरळमध्ये सरकार कोणाचं येणार हे भारतीय जनता पक्ष कसा परफॉर्म करतोय ह्याच्यावरती ठरणार. आता केरळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कसं लढतंय, तर भाजपने कुठले मुद्दे घेतलेत त्याच्यावरती थोडासा ॲनालिसिस. तर सगळ्यात महत्त्वाचा डाव्या पक्षांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यांचे वेगवेगळे भ्रष्टाचाराची प्रकरणं. त्यातून एक कळीचा मुद्दा म्हणजे हिंदू समाजासाठी असलेलं शबरीमालाचं प्रकरण. हा सुद्धा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उचलला आहे. मंदिरांवरचा कंट्रोल सरकारचा. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असा आहे तो म्हणजे आपण केरळ स्टोरी या पिक्चरमध्ये बघितलं, तो म्हणजे लव जिहादचा. आणि या लव जिहादमुळे फक्त हिंदू समाजाचं नुकसान नाही झालं आहे, काही प्रमाणात ख्रिश्चन समाजामधल्या सुद्धा मुली, त्यांची कुटुंब ही त्रासली गेलेली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी आता फक्त हिंदू मतदार टार्गेट नाही म्हणता येणार, त्याच्यासोबत थोडा आता ख्रिश्चन समाजातील मतदारसुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होतोय, कारण की भाजप आता हे असे मुद्दे उचलतंय. मागच्या वर्षी भाजपच्या सरकारने, मोदी सरकारने वक्फ संदर्भात एक कायदा पास केला. केरळमध्ये जवळजवळ वक्फ प्रकरणामुळे 400 एकर जमीन, जवळजवळ 600पेक्षा जास्त हिंदू आणि ख्रिश्चन यांची जमिनी आहेत त्या वक्फकडे गेल्या आहेत. तर हाही एक प्रकारे त्या लोकांसाठी नुकसानाचा विषय आहे आणि ते मुद्दे आता भारतीय जनता पक्ष उचलतोय. या व्यतिरिक्त एक आहेच की मोदी सरकारच्या योजना राज्यामध्ये राबवू न देणं. जल जीवन मिशनच्या अंतर्गत जवळजवळ 32 लाख कुटुंब आहेत, त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही आहे. मोदी सरकारला स्थानिक केरळचं जे सरकार आहे ते सपोर्ट करत नाही आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते केरळ हे एकमेव राज्य आहे ज्यांनी अजून ते योजनेमध्ये सहभागीच झालेली नाही आहे. तर गरिबांचं नुकसान आहे ना, त्यांना पक्की घरं वेळेवर नाही मिळत आहेत. पण राजकारण आहे, मोदींनी आणलेली चांगली योजना राज्यामध्ये राबवायची नाही, मोदींचं नाव होईल असं कदाचित त्यांना वाटत असेल. तर भारतीय जनता पक्ष आता हे सगळे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे. असं म्हणतात की आसामचा प्रभाव हा त्रिपुरावरती झाला, तसा काही अंशी गोव्याचा प्रभाव हा केरळवरती होण्याची शक्यता आहे. गोवा हे राज्य बघितलं ते सुद्धा थोडं हिंदू ख्रिश्चन असं मिक्सचर असलेलं राज्य आहे आणि तिथे बऱ्यापैकी आता ख्रिश्चन मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे वळलेला आहे. ख्रिश्चन समाजातील ही मोठे नेते हे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेलेले आहेत आणि आता त्याचाच एक वाटचाल आपण म्हणू शकतो केरळमध्ये दिसत आहे की बरेच म्हणजे अल्फान्सो कन्नथम असतील, जॉर्ज कुरियन असतील, त्याच्यानंतर A.K. अँटनींचा मुलगा अनिल अँटनी, अनुप जोसेफ असे नेते जे ख्रिश्चन समाजातील आहेत ते पण आता भारतीय जनता पक्षासाठी संघटनाचं काम करत आहेत, भाजपमधून भाजपचा प्रसार करत आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडे हिंदू प्लस ख्रिश्चन अशी एक प्रकारे वोट बँक ही वळण्याची शक्यता येत्या निवडणुकीमध्ये दिसत आहे. मगाशी मी म्हणताना म्हटलं की 20% मताधिक्य हे एक प्रकारे बेस असतं, एक फाउंडेशन क्रिएट करतं. नुकत्याच झालेल्या केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केरळमध्ये 20% टप्पा हा भाजपने पार केला आहे. 2016च्या निवडणुकीत केरळमध्ये पहिला आमदार भाजपचा निवडून आला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये पहिला खासदार भाजपचा निवडून आला आणि नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकींमध्ये
तिरुअनंतपुरम महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि पहिला महापौर भाजपचा तिथे झाला. आता तुम्ही म्हणाल की एका राज्याच्या महापालिकेच्या महापौर पदावरून तुम्ही अख्खी राज्याची सत्ता कशी काय ठरवू शकता? नाही, सत्ता ठरवत नाही. पण एक उदाहरण आहे, गुजरातमध्येही काँग्रेसचाच प्रभाव होता. भारतीय जनता पक्ष काय एवढा प्रभाव दाखवणारा एकेकाळी नव्हता. 1987 पहिल्यांदा गुजरातमध्ये अहमदाबाद महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आणि त्याच्यानंतर झालेल्या 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये भाजपची पूर्ण सत्ता आली आणि 1995 नंतर आजपर्यंत गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर कधीही गेला नाही. आजपर्यंत गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि येत्या काळात पण भाजपचीच राहील. मगाशी मी म्हटलं की आत्ताच्या केरळमधल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कसा परफॉर्म करतोय ह्याच्यावरती केरळमध्ये सरकार कोणाचं येणार हे ठरणार आहे. तसं का? तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ 11 विधानसभेच्या जागा अशा होत्या जिथे भारतीय जनता पक्ष लीडवर होता. त्यानंतर 9 विधानसभांच्या जागा अशा होत्या की जिथे भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या नंबरवर होता आणि खूप ठिकाणी भाजप तिसऱ्या नंबरवर होता. पण त्यातल्या त्यात 13 विधानसभेच्या जागा अशा आहेत जिथे पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर याच्यात फारसा फरक नाही आहे आणि भाजप तिसऱ्या नंबरवर आहे. म्हणजे एकूण 32 विधानसभांच्या जागा अशा आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचा चांगला प्रभाव आहे. माझ्या मते भारतीय जनता पक्ष या 32 जागांवरती खूप चांगल्या पद्धतीने फोकस करून आहे निवडणुकीमध्ये. अर्थात संपूर्ण केरळ राज्याची निवडणूक भाजप लढते, पण म्हणतात ना की आपली जिथे स्ट्रॉंग बाजू आहे तिथून जास्तीत जास्त जागा जिंकणं फार गरजेचं आहे. आणि एक भाजपने प्रयोग केला आहे की मोठे नेते निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत. म्हणजे माजी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, प्रदेश अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, त्याच्यानंतर के सुरेंद्रन माजी अध्यक्ष, जॉर्ज कुरियन आत्ताचे केंद्रीय मंत्री, गव्हर्नर राहिलेले के राजशेखरन. त्यामुळे असे मोठे नेते, शोभा सुरेंद्रन वगैरे नेते, जनरल सेक्रेटरी अनुप जोसेफ. आता जेव्हा मोठा नेता एखादी विधानसभा लढतो तेव्हा त्याचा प्रभाव त्या विधानसभा क्षेत्रासोबत आजूबाजूच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये सुद्धा होतो. आणि हे आपण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलं की खासदारांना आमदारकी लढवायला भाजपने सांगितलं आणि त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये 2023मध्ये दिसला. आता जर भारतीय जनता पक्ष या 32 जागा खूप कन्व्हिन्सिंगली लढला आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा जर जिंकून आणल्या तर LDF आणि UDF वरती एक प्रकारे प्रेशर येतं. आणि कुठलं प्रेशर? तर त्यांना बहुमताचा आकडा हा 71चा गाठायचा आहे 140 पैकी. आणि जर भाजप जास्तीत जास्त जागा घेऊन गेला तर त्यांना 100-110 जागांमधून 71 जागा काढणं हे खूप कठीण होऊन जातं. आणि त्या अर्थाने एक भाजपसाठी एक आयडियल स्थिती होईल की त्रिशंकू विधानसभा, की LDFला पण बहुमत नाही, UDFला पण बहुमत नाही आणि भाजप किंगमेकर. अर्थात भाजप काय तिकडे दोन्हीपैकी एकाला पाठिंबा देऊन सरकार बनवणार अजिबात नाही, भाजप विरोधात बसणार. आणि जे नाटक काँग्रेस आणि LDFचं चालू आहे, एकमेकांच्या विरोधात केरळमध्ये राहायचं आणि देशभर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरायचं, तर ते नाटक केरळमध्ये एकदाचं बंद होऊन जाईल आणि भाजप एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल. पण अर्थात हे खूपच जास्त अपेक्षा ठेवल्यासारखं आहे की भाजप एकदम 25-30 जागा वगैरे जिंकेल. पण 32 जागा फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा भाजपने जिंकाव्या. बघूया त्यातल्या त्यात किती जिंकले जातील. त्या 32 जागा कोणत्या ह्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं की नक्की केरळमध्ये सरकार कोणाचं यावं किंवा कोणाचं येईल. तर एकंदरीत स्थिती पाहता दुसरी बेस्ट पॉसिबिलिटी काय असू शकते म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा, की भले त्रिशंकू नाही आलं आणि कुठल्या तरी एका आघाडीला बहुमत आलं तर ते काँग्रेसच्या नेतृत्वातील UDFला बहुमत आलेलं केव्हाही बरं भाजपसाठी. का? अरे काँग्रेसची सत्ता केरळमध्ये यावी असं का म्हणतोय? तर त्याच्या मागचं कारण आहे, काठावरचं का होईना जर काँग्रेसला बहुमत आलं आणि तिथे केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक होते ती म्हणजे
LDFचं जे डाव्या पक्षांचं जे कॅडर आहे ते पूर्णपणे खिळखिळं होतं. सत्तेत असेपर्यंत ते डाव्या पक्षांचं कॅडर असतं. नंतर ते काही कोण हिंग लावून त्यांना विचारत नाही. त्रिपुरामध्ये पण तेच झालंय, बंगालमध्ये पण तेच झालंय. त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डाव्या पक्षांचा जो मतदार आहे तो हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य मतदार आहेत. ते मतदार भारतीय जनता पक्षाकडे वळण्याचे चान्सेस जास्त होतात जेव्हा डावे पक्ष सत्तेपासून दूर जातात. म्हणजे कॅडर पण खिळखिळं होतं, मतदार पण भाजपकडे येऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट ही की 1 to 1 फाईट जेव्हा होते तेव्हा प्रादेशिक पक्षाला हरवण्यापेक्षा तिकडच्या काँग्रेस पक्षाला हरवणं हे भारतीय जनता पक्षासाठी सोपं असतं. याचा अर्थ असा नाही की भाजप प्रादेशिक पक्षाला हरवू शकत नाही. BJDला भाजपने हरवलंय, डाव्यांना त्रिपुरामध्ये भाजपने हरवलंय, पण लढाई सोपी होते. आता त्याचं उदाहरण सांगतो. तेलंगणामध्ये जोपर्यंत TRS हा पक्ष सत्तेत होता, स्थानिक पक्ष आहे, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष संघटना होती, वाढत होता, पण तितक्या वेगाने वाढत नव्हता. 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 8 आमदार आले, पण 2023ला तिथे काँग्रेसची सत्ता आली. त्याच्यानंतर भाजपची जी जंप आली, ज्या भाजपचे तेलंगणामध्ये 8 आमदार होते त्याच भारतीय जनता पक्षाचे तेलंगणामधून 8 खासदार आले. त्यामुळे काँग्रेस वर्सेस BJP ही फाईट ही भारतीय जनता पक्षासाठी नेहमी अनुकूल असते. आणि केरळमधल्या भारतीय जनता पक्षाच्या भविष्यासाठी चांगली स्थिती काय, तर केरळमध्ये काँग्रेसचं सरकार येणं, भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढणं आणि त्याच्यानंतर जो भाजपचा तिथे प्रभाव होईल त्या जोरावरती 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकाधिक खासदार केंद्रामध्ये केरळमधून पाठवणं आणि अर्थात पुढचे की कधीतरी केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचं मुख्यमंत्री बसवणं. आत्तापुरत्या निवडणुकीमध्ये म्हणायचं झालं तर भाजप वाढतोय. तो अजून किती जागा आणेल हे एक्झॅक्ट सांगता येणं अवघड आहे, कारण की तिथे काँग्रेस आणि डाव्यांचं पडद्यामागून मिलीभगत असते की भाजप जिंकायला लागला की त्यांच्यातला कोणतरी एक सरेंडर करतं. पण 32 जागा अशा आहेत की जिथे भारतीय जनता पक्ष चांगली टक्कर देऊ शकतोय. त्यातल्या जास्तीत जास्त जागा भाजप जिंकाव्या अशी अपेक्षा आहे आणि केरळमध्ये काँग्रेसचं सरकार यावं ही सुद्धा अपेक्षा आहे. एवढंच आजच्या पुरतं. नमस्कार.